मराठमोळा ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळेने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं ऑनलाईन दर्शन घेतलंय. पुण्यात आल्यानंतर सर्वात आधी मंदिरात जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भाकर पण खरं तर खूप धार्मिक आहे. ती गीता वाचत होती. पण मी विनंती करतो की स्वप्नीलला त्याच्या हातावर हा भगवान शंकराचा टॅटू आहे आणि आय प्रॉमिस आहे. हे मला वाटतं तुझं हे प्रॉमिस पूर्ण झालेलं आहे. हां, मी स्वतःच्या लाईफसाठी काहीतरी स्वतःसाठी प्रॉमिस केलेल्या आहेत, काही गोष्टी आहेत आणि हे अर्जुन आहेत त्यामुळे अर्जुन एक आपलं शूटिंगचं आणि त्यांचं जे आहे गोष्टी रिलेटेड टू शूटिंग आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं मला धार्मिक याच्यामध्ये खूप आवड आहे आणि ते मी करत असतो. तर कोल्हापूरचा जरी असला तरी तू पुण्यात राहतो आणि सगळ्यात म्हणजे तू महाराष्ट्रात जाणार आहे तेव्हा दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहे. हां, गणपती मोरया. पहिलं तर जेव्हा मी पुण्यात जाईन तेव्हा पहिली गोष्ट माझी आहे की मी मंदिरात जाणार आहे. कारण ज्या ठिकाणी मला कधी गरज पडायची म्हणजे कसं वाटायचं की एका ठिकाणी लेवल असा होता की मनामध्ये काही काही प्रश्न याचे इतके गोष्ट की समजत नसायचं काय करायचं काय नाही आहे. तेव्हा तिथे जाऊन बसल्यानंतर जो पीसफुल माइंड होतो आणि तिथे गेल्यानंतर जे आपल्याला गोष्टी क्लिअर होतात तिथे, त्यामुळे आणि ती जी श्रद्धा आहे ती कधीच संपणार नाही म्हणजे गणपती पावला असं म्हणायचं आपण. म्हणू शकतो आपण. कोल्हापुरात खरं तर जल्लोषाचं वातावरण आहे. हत्तीवरून मिरवणूक काढायची तयारी चालू आहे. कोल्हापुरी लय भारी कोल्हापुरी बाबत बोललं पाहिजे. लय भारी आम्ही कोल्हापुरी. कोल्हापूरच्या शौकीनाबाबत काय म्हणतील? कारण की खाशाबा जाधवांनी पण तिथे सुरुवात केली होती. तिथे क्रीडास्तंभ आहे. त्या क्रीडास्तंभावर पण आता तुझं नाव कोरलं जाईल. कोल्हापूरबाबत काय म्हणशील? त्यांचं प्रेम माझ्यासाठी खूप जे त्यांनी दाखवलं त्यासाठी मी आभारी आहे.